या जीवनामध्ये जीवन जगत असताना नेमकी कलियुगामध्ये बोलावं कसं? आपल्या बोलण्यामुळे बऱ्याचदा होणारे कामं सुद्धा त्या ठिकाणी थांबून जातात, किंवा एखादी गोष्ट अनपेक्षित गोष्ट सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी घडत राहते. आणि याला एकमेव जे कारण असेल तर माझ्या हिशोबाने फक्त तो शब्द असेल. आणि हे तुकोबरायांना त्यावेळेस कळलं. खऱ्या अर्थानं तुकोबरायांना आपण प्रणाम केला पाहिजे. तुकोबरायांच्या विचारांना आपण प्रणाम केला पाहिजे. शब्द कसा असावा, शब्द कसा वापरावा, शब्द कधी वापरावा, कुठे वापरावा, याचं यथाचित्त वर्णन जर करू शकता तर तो फक्त तुकोबराय जगाच्या पाठीवरती. अगदी त्या काळामध्ये तुकोबरायांनी आपल्याला सांगून ठेवलं की घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. अगदी हे जे वाक्य आहे हे अगदी 8 शब्दांचं आहे. परंतु हे 8 शब्द जर आपल्या जीवनामध्ये जर आपण जर त्या ठिकाणी व्यवस्थित वापरले, किंवा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जर आपण यांचा उपयोग करून घेतला, तर मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती आपल्याला कुठलीही शक्ती आपल्या जीवनामध्ये कुणीही हरू शकत नाही आपल्याला बोलण्याबाबतीत. पहिलं सांगतायत तुकोबराय, घासावा शब्द, तासावा शब्द. शब्द घासून वापरला पाहिजे, शब्द तासून वापरला पाहिजे, शब्द तोलून मोलून वापरला पाहिजे. पण कधी? खऱ्या अर्थानं बोलण्यापूर्वी. बऱ्याचदा बोलण्यापूर्वी आपण विचार करत नाही. बोलण्यापूर्वी विचार केला तर काही न होणारे कांड सुद्धा त्या ठिकाणी थांबून जातील. फक्त बोलण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे. बोलल्यानंतर विचार करण्यात त्याला काही अर्थ नाही. शब्दरूपी बाण एक वेळेस जर सुटला आणि त्याने जर समोरच्याच्या मनावरती जर आघात केला, तर मला नाही वाटत जगाच्या पाठीवरती आपल्याला पुन्हा तो माणूस आपल्याला माफ करेल. त्यामुळे शब्द घासून वापरला पाहिजे, शब्द तासून वापरला पाहिजे, शब्द तोलून वापरला पाहिजे. याही पुढे जाऊन संत तुकोबराय काय सांगतात? शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, बेता वेत शब्द शस्त्राधारे. शस्त्राची उपमा त्या शब्दाला दिलेली आहे. म्हणजे शब्द किती मोठा आहे. एखाद्या युद्धामध्ये शस्त्राला जेवढी किंमत आहे त्याच्याही पेक्षा जास्त शब्दामध्ये शस्त्राला किंमत आहे. शब्द हा कातर म्हटले तुकोबराय. कातर आपल्याला माहिती आहे काय काम करते? एखाद्या कागदाला कापण्याचं काम त्या ठिकाणी कातर करत असते. एखाद्या गोष्टीला कापण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. तुकोबरायांना या ठिकाणी हे कातर जे म्हणायचे ना, तर तुम्ही शब्द हेची कातर म्हणजे काय की तुकोबराय सांगतायत, तुम्ही जर शब्द जर व्यवस्थित वापरले नाही तर माणसं जसे कात्रीने एकमेकापासून लांब होतील, किंवा एकमेकापाशी येणार नाही माणसं आपल्या बोलण्यामुळे, त्या रूपाने त्या ठिकाणी शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा. जसं शब्दाने माणसे दूरही केली जातात, त्याचप्रमाणे शब्दाने माणसं जोडलीही जातात. म्हणजे शब्द हे जोडण्याचं काम करतो आणि शब्द तोडण्याचं काम करतो. आपल्या हातात आपण कसं वापरलं पाहिजे. त्यानंतर याही पुढे जाऊन तुकोबराय सांगतात, बोलावे मोजके. काही लोक इतकी वायफट बळबळ करतात, आणि वायफट बोलणाऱ्या माणसांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये कुठेही किंमत नाही. बोलणं मोजकं असलं पाहिजे, नेमकं असलं पाहिजे, खमंक असलं पाहिजे, खमकी असले पाहिजे. भलं तुमचा शब्द कठोर असू द्यात, पण समोरच्याच्या हिताचं जर असेल तर खऱ्या अर्थानं समोरचा ॲक्सेप्ट करतो. परंतु विनाकारण जर तुम्ही एखाद्याला जर खमंग बोलत असताल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तो माणूस तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करत नाही. तुकोबराय पुढे जाऊन आणखी सांगतात, ठेवावे भान देश काळ पात्राचे. प्रसंग पाहून, काळ पाहून, देश पाहून, वेळ पाहून, काळ पाहून, या सगळ्या गोष्टी पाहून त्या ठिकाणी बोललं पाहिजे, भान ठेवून बोललं पाहिजे. अंतविधीचा प्रसंग आहे. त्या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आलं आणि त्यावेळेस त्यांनी जर समोरच्याचं मन दुखवेल असं जर काही वक्तव्य त्या ठिकाणी बोललं तर खऱ्या अर्थानं किती राग येतो.
मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या ठिकाणी काळ आणि वेळ आणि तुम्हाला जागा कळली नाही बोलण्याची. हे ज्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये कळेल तर शब्दरूपी बाण आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या वापरायला शिकलो, जीवनात आपण सक्सेस झालो असं समजून चालायचं. पुढे तुकोबाराय जातात आणि बोलतायत, बोलावे बरे बोलावे खरे, कुणाच्याही मनावर पाडू नयेच रे. सरे माहितीये तुम्हाला, एखादा ग्लास असतो, ग्लास खराब झालेला आहे आणि त्या लेडीज लोक त्या ग्लासला घासतायत, ग्लास निघत नाही. त्या घासणीने खूप घासतायत आणि त्यानंतरनं जी फिनिशिंग असते ग्लासची त्याच्यावरती असे चरे पडतात, चरे. म्हणजे एखाद्याला असं जर तुम्ही कठोर बोलत राहिलं तर त्याच्या मनावरती त्या प्रकारे चरे पडतात आणि तो माणूस तुम्हाला कधी जीवनामध्ये ऍक्सेप्ट करत नाही. या पुढचं तर तुकोबराय इतकं टोकाचं बोलले आणि हे जर समाजाने ऐकून जर घेतलं तर मला असं वाटतं की तुम्ही राजकारण ह्या शब्दावरती कधीच विश्वास ठेवणार नाही. कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जात पात धर्म काढूच नाही. तुकोबरायांना त्यावेळेस कळलं होतं जातपाताचं किती राजकारण होईल आणि तुकोबरायांनी किती स्पष्ट या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. समाजामध्ये दुरी होण्याचं कारण काय असणार आहे तर जातपात धर्म. जातपात धर्म याला जर आपण बाजूला काढलं तर माणसं एकमेकांशी फार गोड गोविंदाने राहतील, हे तुकोबराय आपल्या अभंगातून सांगतायत. आता याच्यावरती आपण जास्त वेळ घालणार नाही कारण की हा वादिक विषय होऊ शकतो, परंतु तुकोबरायांचा हा अर्थ समजून घ्या. कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जातपात धर्म काढूच नाही. काय गोड येते. पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात, थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे, मुद्देसूद बोलणे ही संवाद कला, कम्युनिकेशन स्किल. व्हॉट इज मीन बाय कम्युनिकेशन? जीवनामध्ये संवाद कसा असावा हे सांगण्याचं धाडस फक्त तुकोबरायांनी आपल्याला या ठिकाणी दाखवलंय. थोडकं बोललं पाहिजे, थोडक्यात बोललं पाहिजे, मोजकं बोललं पाहिजे आणि मुद्देसूद बोललं पाहिजे. उगाच वायफट बळबळ इकडे तिकडे करू नये. मराठीमध्ये एक अत्यंत गोड अशी म्हण आहे, उचलली जीभ लावले टाळूला. थोडक्यात बोला, मोजकं बोला, मुद्देसूद बोला, ही संवाद कला आहे. आणि शब्दामध्ये झळकवावी ज्ञान कर्म भक्ती. शब्दांमध्ये आपलं ज्ञान कर्म भक्ती, आपण कुठल्या वातावरणात राहतो हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी झळकवता आलं पाहिजे. स्वानुभवातून जन्मावा, प्रत्येक शब्द अनुभवातून जन्म घेतला पाहिजे. शब्दाने एखाद्याशी संवाद साधत असेल तर आपले अनुभव त्या ठिकाणी प्रगट झाले पाहिजे, आपले अनुभव त्या ठिकाणी सांगता आले पाहिजे आणि ते अनुभव खरे असतात, ते कधी खोटं बोलत नाही. तुकोबराय याच्या पुढे खूप गोड, तुकोबराय याच्या पुढे नाही, तुकोबराय प्रत्येक अभंगामध्ये गोडच बोलतायत. फक्त आलेला शब्द हा आपल्याला गोड वाटतो, मागच्या शब्दापेक्षा पुढला शब्द गोड आहे. ही तर तुकोबरायांची खासियत आहे ना महाराज. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल. शब्दांचे हे जंगल जागृत राहावं आणि जिभेवरी ताबा, सर्वा सुखदाता पाणी वाणी नानी नासू नये. शब्दांमुळे दंगल आहे, जसं आपण मगाशी सांगितलं. एखाद्याला वाईट बोललं का तो आपल्याशी वादविवाद करणारच. शब्दांमुळे मंगल आहे, एखाद्याची स्तुती केल्यानंतर तो माणूस आपल्या फेवरमध्ये कायम राहणार. शब्दांचे हे जंगल आहे, जागृत राहावं लागतं त्याच्यामध्ये. आणि जिभेवरती किती ताबा असावा,
जर तुमच्या जिभेवरती ताबा नसेल तर तुम्हाला कधीही सुख भेटू शकणार नाही. आणि तुमच्या जिभेमध्ये जर ताबा असेल तर तुम्ही सर्वांगीण सुखी राहाल असं तुकोबराय सांगतायत. पाणी असेल, वाणी असेल, नाणी असेल, कधीही नासू नये शेवटी महाराज सांगतायत. तुकोबरायांनी काय चुकीचं सांगितलं हो? सध्याची परिस्थिती धडना तुम्ही पाणी नासू शकतात, धडनं वाणी नासू शकतात आणि धडनं नाणी नासू शकतात. या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पाण्या वाचून तुमचं जीवन नाही, वाणी वाचून तुम्हाला व्हॅल्यू नाही आणि नाण्या वाचून तुम्ही जगू शकत नाहीत. तुकोबरायांचे हे जे विचार आहेत खऱ्या अर्थानं आपण समजून घेतले पाहिजेत. नुसते समजूनच नाही तर तुकोबरायांना आपण अनुभवलं पाहिजे. तुकोबरायांचे शब्द हे या जगाला आपल्याला तारून देऊ शकतात. या भवसागरामध्ये आपल्याला जर हरून जायचं नसेल, या भवसागरामध्ये आपल्याला जर क्रांती करायची असेल तर खऱ्या अर्थानं तुकोबरायांच्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. तुकोबरायांच्या गाथ्यावरती आपण जगलं पाहिजे. तुकोबरायांचा गाथा आपल्या माथ्यामध्ये ठेवला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं तुकोबरायांना आपण अनुभवलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुकोबरायांनी घालून दिलेली साथ आपण पुढे चालू ठेवली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. आता मला हे वाटतं, त्यात तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला शंका नाही, परंतु जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं शब्द असा वापरावा हे मला वाटण्यापेक्षा तुकोबरायांना वाटतं, म्हणून आपण केलं पाहिजे. यामध्ये जर तुम्हाला काही वेगळं वाटत असेल, काही वाईट वाटलं असेल तर हे माझ्या वाणीचे दोष समजा, मला मोठ्या अंतःकरणाने माफ करा. आणि जे काही तुम्हाला चांगलं वाटतंय ते खऱ्या अर्थानं हे माझं नाही, तुकोबरायांचे शब्द आहेत, ते फक्त तुमच्या समोर मांडलेत. हे सगळं श्रेय तुकोबरायांच्या चरणावरती तुम्ही अर्पण करा. या ठिकाणीच आपण हा विषय संपवू. रामकृष्ण.